क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या 230व्या जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सायलीला लॉन्स निलगिरी बाग येथे मातंग समाजाचा भव्य मेळावा संपन्न झाला। सदर मेळाव्यास विद्यमान आमदार राहुल ढिकले, उद्धव निमसे, सुनील केदार, दादाभाऊ ठाकरे, दिनकर लांडगे, अंबादास अहिरे, भारत जाधव, साहेबराव तुंगार, अशोक साठे, सतीश शिरसाट, गजानन रणजावळे, सुरेश केंदळे, यशवंत बत्तीसे, अमोल आल्हाट, राजाभाऊ थोरात, चंद्रकांत कासार, नपण शेजवळ, गोपाळ रणशिंगे, सचिन नेतारे, बाळा कदम, लहू घोडे, करण रोकडे, विजय अंभोरे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी नाशिक पूर्व मतदारसंघात समाजाच्या वतीने विविध मागण्या मांडण्यात आल्या। यात प्रामुख्याने पेठ रोड येथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे सभागृह व कमान बांधण्यात यावी, फुलेनगर येथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने कमान बांधणे, तपोवन येथे मातंग ऋषीची यांचे मंदिर बांधावे, नांदूरनाका येथे मांगीर बाबा मंदिर व सभागृह आणि कमान बांधावी, नाशिक रोड येथे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारावा, शालिमार चौकात लहुजी वस्ताद यांचा पुतळा उभारावा, येत्या कुंभमेळ्यात समाजातील 500 महिलांना रोजगार मिळावा, तसेच आगामी महापालिका निवडणुकीत समाजासाठी किमान 5 जागा देण्यात याव्या अशा मागण्या करण्यात आल्या। सदर मेळाव्यात जिल्ह्याभरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कर्मभूमि, जन्मभूमि, दीक्षा भूमि महाराष्ट्र के अंदर एक क्रांतिकारी समाज के सामने आज मुझे आने का मौका मिला है और मैं अभी देख रहा था कि राहुल जी जो हमारे यहाँ के गठबंधन के कैंडिडेट हैं वो आपसे बातचीत कर रहे हैं। के नेतृत्व में आज देश के अंदर 11 करोड़ इज्जत घर बने हैं, शौचालय बने हैं, लगभग 12 करोड़ घरों में रसोई गैस पहुंचा है। देश की बेटी आगे बढ़े, देश का दलित आगे बढ़े, उसके लिए लगातार प्रधानमंत्री जी काम कर रहे हैं। आप देखिए आज 50 करोड़ गरीबों को बैंक अकाउंट खोलने का काम मोदी जी ने किया, 80 करोड़ गरीबों के घर पे राशन पहुंचाने का काम मोदी जी कर रहे हैं। आपके घर राशन आ रहा है? आ रहा है। अगले 5 साल आएगा, ये मोदी जी ने गारंटी दी। आपको 1500 रुपया लाडली बहन का मिल रहा है। अनेक मोठमोठ्या योजना आणल्या। आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि या योजनेच्या माध्यमातून माझ्या सर्व महिला भगिनींना दर महिन्याला 1500 रुपये महिना मोफत धान्य पुरवठा नरेंद्र मोदींच्या माध्यमातून 2019 पर्यंत, त्याचप्रमाणे 3 गॅस सिलेंडर, आरोग्यासाठीची योजना, या सर्व वेगवेगळ्या योजना महिलांना 50% बसचा प्रवास, 60 वर्षाच्या वरती महिलांना मोफत बसचा प्रवास, आपल्या मुलींना उच्च शिक्षण मोफत, आणि सर्व याची गरज नाही, कारण 24 तासांबरोबर सपोज आमचा अमोल आल्हाट बसलेला आहे, जवळ गावचा युवा नेता आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा माता भगिनी पण माझ्या ओळखीच्या आहेत आणि मी एकमेव आमदार आहे की ज्यांनी आपल्या समाजाला 1 कोटीचं सभागृह पण दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे समाजामध्ये आपलं असं आहे की संभाजीनगर रोडला दिलं निलगिरी बागेत, आता आमच्या फुलेनगरचे म्हणतात आम्ही काय केलं, आम्हाला पण पाहिजे, आणि नाशिक रोडचे म्हणतात मग आमचं काय, तर फुलेनगरचे आपण जागा बघितलेली आहे आणि या निवडणुकीनंतर जो काही निधी येईल त्या निधीत आपण पहिलं काम फुलेनगरला आपलं सामाजिक सभागृह बांधायचं आणि तिथं क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकानिमित्त तिथं काम करण्याचं आपण पहिलं उद्दिष्ट ठेवू, जेणेकरून आपल्या समाजाला एक उठाय बसायला आणि सगळीकडे एक हक्काची जागा मिळेल। आपल्याला माहिती आहे की आज सरकार ते महिलांसाठी काम करते। जर आमच्या गोरगरीब ताईचं
फी भरायची जर परिस्थिती नसेल तर सरकार सगळ्या मेडिकल सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन। आज क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवे यांच्या 230व्या जयंतीनिमित्त मातंग समाजाचा महामेळावा लावला होता। महायुतीचे अधिकृत उमेदवार आमचे प्रणस्थान व गुरुवर्य मोठे बंधू माननीय श्री राहुल भाऊ ढिकले यांना पूर्ण मातंग समाजाचे नाशिक पूर्वमधून राहुल भाऊंना जाहीर पाठिंबा आहे व राहुल भाऊ ढिकले येत्या 23 तारखेला कमीत कमी 50,000 मतांनी विजय होतील ही खात्री आहे व सर्व समाज बांधवांना मी एकच विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला राहुल भाऊ ढिकलेंसमोर कमळ या निशाणीसमोर बटन दाबून राहुल भाऊ ढिकलेंना विजय करा, विजय करा। जय लवजी। नाशिक मतदारसंघामध्ये भव्य असा मेळावा झाला। ज्या मेळाव्याला महायुतीचे उमेदवार सन्माननीय आमदार राहुल भाऊ ढिकले हे उपस्थित होते। समाजाच्या ज्या काही मागण्या होत्या नाशिकमध्ये, आज नाशिकमध्ये 10 प्रभाग आहे, 10 प्रभागामध्ये मातंग समाज मोठ्या प्रमाणात आहे। तो समाज सर्व आमदार राहुल ढिकलेंच्या पाठीशी उभा आहे आज शब्द दिला आणि आज आम्ही राहुल भाऊंना इथे किमान 50,000 ते 60,000 मातंग समाज हा भाऊंच्या पाठीशी उभा राहून त्यांना खंबीरपणे मतदान करून त्यांना विजयी करू राहुल भाऊ आगे बढा। मतदारसंघामध्ये सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी आदरणीय लवजी वस्ताद साळवे यांच्या 230व्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी जयंती उत्सव सोहळा आयोजित केला होता। त्या उत्सव सोहळ्याला या मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आदरणीय ढिकले साहेब यांना निमंत्रित केलं आणि त्या ठिकाणी मातंग समाजाच्या ज्या मागण्या होत्या की मातंग समाजाच्या पेट्रोलची अण्णाभाऊ साठेंचं सभागृह झालं पाहिजे, फुलेनगरमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने कमान उभारली गेली पाहिजे, तपोवनमधील मातंग ऋषीजी यांचं मंदिर उभारण्यात आलं पाहिजे, आंबोबागा येथील गांधीबाबा सभागृहाचं काम बांधण्यात आलं पाहिजे, नाशिक मतदारसंघात अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने भव्य अशी अभ्यासिका उभारण्यात आली, नाशिक येथील शालिमार चौकात लवजी वस्ताद साळवे यांचा पुतळा उभारण्यात आला। येणाऱ्या सुशिहस्त कुंभमेळ्याच्या निमित्ताने मातंग समाजातील महिलांना पुरुषांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची मातंग समाजाची मागणी आहे की या मतदारसंघामध्ये मातंग समाजाचे बहुसंख्य मतदार राहतात, 108 वॉर्डामध्ये मातंग समाज राहतो। म्हणून मातंग समाजाच्या नाशिक आणि नाशिक रोडमध्ये 5 समाजाच्या उमेदवारांना नगरसेवकासाठी भाजप पक्षाने कोणाशी जरी युती झाली तरी तिकीट देऊन आणि पक्षाची पूर्ण ताकद लावून या मातंग समाजाच्या 5 उमेदवारांना निवडून आणलं पाहिजे अशा महत्त्वपूर्ण मागणीसाठी आज राहुल भाऊंना या ठिकाणी निमंत्रित करून समाजाशी त्यांचा संवाद साधण्याला या निमित्ताने या ठिकाणी सूर्यकांत भालेराव मातंग। नाशिक स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक।